हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळींची आमटी, जी खूप टेस्टी आणि खूप छान लागते आणि आपल्याला प्रोटीनची तर गरज असते, पण आपण सगळ्या डाळी मिक्स करून जर केली तर ते जास्त पौष्टिक होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. तर तुम्ही नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी खूप झटपट होणारी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मिक्स डाळींचं मिश्रण घेतलेलं आहे. तुम्ही हे मिक्स जर आयतं मिळालं, बाजारामध्ये मिळतंच असं, तर ते घ्या किंवा मग सगळ्या 2-2 चमचे डाळी घ्या एकत्र. मूग डाळ, हरभरा डाळ, इथे मी मुगाची डाळ जी आहे सालासहित आहे, उडीद डाळ वगैरे सगळं जे काही कुठल्या डाळी हव्यात त्या तुम्ही घेऊ शकता. तर ह्या मी अशा घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण पाणी घालून चांगलं धुवून घेऊयात, म्हणजे ह्याच्यातली धूळ आणि घाण सगळं निघून जाईल. आपण 2-3 पाण्याने डाळ धुवून घेणार आहोत स्वच्छ. डाळ आता छान धुवून झाली आहे. मी कुकरच्या भांड्यात ट्रान्सफर केली आहे आणि ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घालणार आहे. शिजतानाच घालणार आहे, म्हणजे तो छान मिक्स होतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर फोडणीतही घालू शकता, पण मी इथे शिजण्यामध्येच घातला आहे, म्हणजे तो एक छान त्याला स्वाद पण येईल आणि जास्त तोंडात पण टोमॅटो येणार नाही. तर त्याच्यामुळे हे मी ह्याच्यामध्ये शिजवून घेते टोमॅटो. कुकरला आपण एक 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे डाळ छान शिजेल. तर हे आपण कुकरला लावून घेऊया. आपली डाळ आता छान शिजून तयार झालेली आहे. तर ह्याला आपण थोडंसं घोटून घेणार आहोत. तुम्ही वाटल्यास तर रवीने सुद्धा घोटू शकता. मी इथं चमच्याने छान घोटून घेते आहे. तर ही छान मिक्स करून घेऊया आपण आणि छान शिजली आता ही डाळ. इथे मी गॅसवर गरम केलं आहे भांडं आणि त्याच्यामध्ये एक 5-6 चमचे तेल घेतलं आहे. आपलं तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की 1 चमचा मी जिरे घातलेले आहेत. जिरेही छान फुलू द्यायचे आहेत. आता आपले जिरे छान फुललेत आणि त्याच्यामध्ये मी 2 अख्ख्या लाल मिरच्या सुक्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता घातला आहे थोडा, एक 8-10 पानं कढीपत्त्याची. त्याच्यानंतर एक छोटासा कांदा आहे, मी तो उभा उभा चिरला आहे आणि तो ह्याच्यामध्ये घातला आहे आणि हे आपण छान फ्राय करून घेऊया. कांदा गुलाबी होईपर्यंत त्याला फ्राय करायचा आहे छान. तर ह्याच्यामध्ये मी एक 5-6 लसणाच्या पाकळ्या पण घातल्यात आणि त्यासुद्धा आपण छान फ्राय करून घेणार आहोत. तर हे छान आपण परतून घेऊया. ह्यात आपलं छान परतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं हिंगही घातलं आहे, एक पाव चमचा हिंग घातलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे मी, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा मी बेडगी मिरची घातली आहे. बेडगी मिरची नसेल तर काश्मीरी मिरची घातली तरी चालेल, रंग छान येतो त्याला, आमटीला रंग सुंदर येतो त्यामुळं. तर हे घातलं आहे. 1 चमचा मी गोडा मसाला घातलेला आहे, गोडा मसाल्यामुळे चव जास्त वाढते. तर हे सगळं आपण परत परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि इथे मंद गॅस आहे, मोठा गॅस नाही आहे, मंद गॅसवर, कारण नाहीतर मग जळून जातील मसाले. त्याच्यानंतर हे आपलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही शिजलेली डाळ जी आहे आपण घोटून घेतली आहे. थोडीशी डाळ राहिली तरी त्याच्यामध्ये चालेल, छान लागते ती पण. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. डाळ छान आपण आता मिक्स करून घेऊया या फोडणीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं पाणी घाला. तुम्हाला जितकं घट्ट आणि पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातली आहे, 1 चमचा आमचूर पावडर घातली आहे. त्याच्यानंतर 1 चमचा गूळ घातला आहे. हा पावडर गूळ आहे, तुम्ही खडा गूळ 1 खडा पण गुळाचा घालू शकता, कारण ह्याला थोडासा गोडसरपणा आणि आंबट असं सगळी चव लागणार आहे, तिखट आंबट गोड. तर मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे मी. तर इथे आपण छान उकळायला ठेवली आहे. इथे आपली उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालूया आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि इथे मी सर्व केलेली आहे आमटी. तर ही आमटी खूप सुंदर होते आणि अगदी छान चमचमीत गोड तिखट आंबट अशी होते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि ही तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे मला मोटिवेशन मिळेल अजून नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी. तर आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.